हॅलो फ्रेंड्स, आज आपण निघालो आहोत वाजेवाडीला. ही पहा सिया किती खुश आहे, मजा करते गाडीमध्ये. आपण मुंबईवरनं निघत आहोत आणि सध्या आपण उलव्यामध्ये आहोत. उलव्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तिथून आपण बायपासने डायरेक्ट एक्सप्रेसला टच करणार आहोत. हे पहा उलव्याचा मोठा ब्रिज. या ब्रिज खालून राईट मारलं की लगेच आपण एक 10 ते 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनटामध्ये एक्सप्रेस हायवेला लागलो. हे पहा, एक्सप्रेस हायवेच्या जवळ आपण जात आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई टू महडला जात असताना सुद्धा सांगितलं होतं की पावसाळ्यामुळे सगळी हिरवळ आहे, छान दिसतंय सगळ्या गोष्टी. आत्ता तेच सांगतो आहे की आजूबाजूला आम्ही सध्या लोणावळ्याच्या दिशेने जात असल्यामुळे हिरवळ आहे. पाऊस चालू आहे, थोडा येतो आहे. पण पुढे बघूया पाऊस कितपत आपल्याला साथ देतो किंवा खूप पाऊस येतो आहे की नाही. आता थोडासा पाऊस चालू आहे, वायपरवरनं तुम्हाला कळतच असेल. तर आपण चाललेलो आहोत सध्या लोणावळ्याच्या दिशेने. तिथे आपण रूट असा आहे की इकडनं लोणावळ्यावरनं पुढे तळेगाववरनं चाकण आणि चाकणवरनं वाजेवाडी, असा तो कंप्लीट रूट आहे. आता लवकरच पहिला टनल येईल, फातान टनल म्हणतात त्याला. आणि लगेचच पुढे काही वेळातच टोल नाका. हे पहा काय छान दिसतोय तो टनल. आतमध्ये मस्त लाईट्स वगैरे सगळे व्यवस्थित आहेत एकदम. हे पहा टोल नाका आलेला आहे. टोल नाक्यावरनं आपण आता लवकरच क्रॉस करणार आहोत. आज तशी गर्दी कमी आहे. हे पहा हळूहळू थोडा पाऊस येतोय. अगदी काही जास्त पाऊस नाही आहे, थोडा येतोय. हे पहा आता ग्रीन सिग्नल आपल्याला मिळतोय. आपण चाललेलो आहोत, सिग्नल क्रॉस करून आपण निघालेलो आहोत. आता आपण जाणार आहोत तळेगावच्या दिशेने. तळेगावला तिथे एक छान मिसळ मिळते. नक्कीच आपण त्या मिसळीचा आस्वाद घेणार आहोत. हे पहा आता आपण रूटवरती आहोत आणि पण तळेगावला पोचलेलो आहोत. भाग्यश्री मिसळ हाऊस म्हणून एक जागा आहे, तिथे आपण पोचलेलो आहोत. मी नेहमी पुण्याला किंवा मग तिथे कुठे चाकण साईडला जात असताना इथे नेहमी थांबतो. छान मिसळ मिळते. हे पहा वाव मिसळ. हे बघा आम्ही 4-5 लोक आहोत बरोबर, तर त्याने बरोबर 5 मिसळ जाणून ठेवल्या आहेत. आणि हे बघा तुम्ही बघत असाल मस्त तरी मिसळ बघा, मस्त फरसाण लिंबू वगैरे ठेवून ताजे पाव. आणि पहा सगळे आम्ही आस्वाद घेतोय त्या मिसळाचा. ती बादली बघा, बादली पहा तरी घेतली. तरी बघा काय छान एकदम तरी आलेली आहे. लोक मिसळवरती तरी असे टाकून छान एन्जॉय करतात. कांदा आणलेला आहे, कांदा लिंबू एक्स्ट्रा, बरोबर भजी, गरम भजी. बाहेर पाऊस आणि भजी खाण्यामध्ये मजाच वेगळी आहे एकदम. तर अशा प्रकारे भाग्यश्री मिसळ हाऊसला भेट दिली. आणि हे सगळे एकदम मजेदार एकदम. हे तरी बघा काय क्या बात आहे. सगळे एन्जॉय करतायत मिसळ. आणि अशा प्रकारे आपण तळेगावपर्यंत पोचलेलो आहोत. तर इथून पुढे चाकणपर्यंतचा आपला प्रवास असणार आहे. मध्ये फक्त आपल्याला एक स्वीट हाऊसमध्ये, एक गोकुळ स्वीट हाऊस आहे, खूप फेमस आहे तळेगावमध्ये. तिथे थांबायचं आहे कारण तिथे एक मोतीचूरचे लाडू खूप छान मिळतात. हो, मी नेहमी जात असताना ते लाडू घेऊन जातो. आणि हे पहा तो छोटू बघा, हा इथे बऱ्याच वर्षापासून तो काम करतो. नेहमी मी गेल्यानंतर तो एकदम हजर जबाबदारपणे उभा असतो तिथे. हे बाह्यांनी पण तरी घेतलेली आहे. वा क्या बात आहे, मजेदार. हे बघा हे सगळे एन्जॉय करतायत. आमच्या घरचे सगळे लोक एन्जॉय करतायत. कोणी कांदा घेतं आहे, कोणी लिंबू घेतं आहे, कोणी तरी घेतं आहे, कोणी फरसाण घेतं आहे. अशा प्रकारे सगळे
एन्जॉय करतायत सगळे. हे बघा सिया, बघा सिया मिसळ खात नाही. हे बघा तिने लपून जाऊन तिथे लेसचं पॅकेट आणलेलं आहे आणि आम्हाला न सांगता घेतलेलं आहे. तिला माहिती आहे ऑटोमॅटिक पेमेंट होणार आहे, त्यामुळे जाऊन तिने मिसळ काही खाल्लेली नाही. पण ते बघा भांडते ती कोणाबरोबर तरी, कोणीतरी बघितलं आहे लेस घेताना, त्यामुळे तो वाद निर्माण झालेला आहे. आता तो वाद संपुष्टात आलेला आहे, कारण त्याचं पेमेंट आता देऊन आम्ही निघालेलो आहोत पुन्हा तळेगावच्या दिशेने. मी मध्ये म्हटलं की आम्ही थोडंसं थांबणार आहे. एक गोकुळ स्वीट हाऊस म्हणून आहे तिथे, आणि तिथे नेहमी आम्ही मोतीचूरचे लाडू किंवा तिथे सोनपापडी एक छान मिळते, तर त्या पद्धतीने आम्ही तिथे थांबणार आहोत गोकुळ स्वीटला. हे तळेगाव आहे, हे मस्त आहे. पाऊस थोडासा थांबलेला आहे, पाऊस एकदम अगदी जास्त नाही. ह्या तळेगावचा मला वाटतं हा मेन चौक आहे तो मधला, जिथून आपण चाकणच्या दिशेने जातो. तर अशा प्रकारे आपली गाडी, हे पहा गोकुळ स्वीट. हे बघा तुम्ही, अप्रतिम स्वीट्स असतात इथे, सगळे फ्रेश एकदम छान असं. नेहमी आम्ही येतो म्हणून आम्हाला माहिती आहे. बुंदी बघा, बुंदी काय मस्त आहे एकदम. फरसाण पण छान मिळतं, पण लाडू घेतले तेव्हा फरसाण घेतो आहे, आणि सोनपापडी, असे 3 आयटम घेऊन आपण इकडनं निघतो आहे. आपण चाकणच्या दिशेने जाणार आहोत. आता घेतलेल्या आहे सगळ्या वस्तू, आणि आता आपण चाकणच्या दिशेने जात आहोत. वाजेवाडीला जायचं आहे, कारण तिथे काही वैयक्तिक कामं आहेत. तर म्हटलं जाता जाता आपण एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवून टाकूया, आणि लोकांनाही बरं वाटेल आहे बघायला. तर अशा प्रकारे आपण चाकणच्या दिशेने जात आहे. जवळजवळ चाकणच्या इथे आतून आपण आलेलो आहोत. हा टर्निंग आहे, हा टर्निंग चाकणच्या पुढे, चाकणच्या इथे आहे. गाडी जरा व्यवस्थित चालवायला लागते, कारण त्या साईडने गाडी अचानक आली ती कळत नाही. हे बघा सावधान, सावधान पण लिहिलेलं आहे, त्यामुळे पुढे गाव आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं काळजी घ्यावी लागते ह्या टर्निंगला. टर्निंग खूप स्टीप टर्निंग असल्यामुळे खूप विचार करून तिथे गाडी चालवायला लागते. बघा बाईकवाला कसा बघा ओव्हरटॅक चुकीच्या साईडने करतात असे लोक. ॲक्च्युली त्यांच्यापासून सावधान व्हायला पाहिजे आपण, कारण मोठे गाडीवाले शक्यतो चुका करत नाहीत, पण ते बाईक वगैरे असतं ते कुठूनही कसेही निघतात. अशा प्रकारे आपण चाकणपर्यंत पोचलेलो आहे जवळजवळ. हे पहा चाकण, आणि त्यामुळे आता आपण चाकणच्या दिशेने जाऊन आपण आता वाजेवाडीच्या दिशेने जात आहोत. वाजेवाडीला जाताना ते चौफुला नावाचं एक चौक आहे, तिथून आपल्याला राईट मारायला लागतो, आणि मग पुढे वाजेवाडी आहे. तर आपण त्या चौकामध्ये आलेलो आहोत चौफुल्याच्या, आणि आपण राईट मारून सरळ चाललेलो आहोत वाजेवाडीच्या दिशेने. हा नगर रोड आहे, त्यामुळे वर्दळ खूप असते, थोडं थांबायला लागतं, कारण मोठ्या मोठ्या गाड्या असतात. हे पहा इथे आता आपण खूपच जवळ आलेलो आहोत वाजेवाडीच्या दिशेने. याला चौफुला म्हणतात. इथे 4 रस्ते असल्यामुळे तो चौफुला आहे. हे पहा आपण, हे बघा लेफ्टला मंदिर आहे, दत्त मंदिर, आणि आपण सरळ जात आहोत. बाजूला ऊस, अनेक शेतं वगैरे आहेत. गाडी जरा रोड मोकळा असल्यामुळे आपण जरा स्पीड जात आहोत, म्हणून तुम्हाला बघायला थोडासा त्रास होत असेल. हे पहा ही कमान, ही जी ऑरेंज कमान आहे ही वाजेवाडीची कमान आहे, एंट्री आहे ही. आणि इथून आपण राईट मारून आपल्या लोकेशनला पोचत आहोत. आपल्या लोकेशनला हे पहा, हे पहा, हे राईट मारणार आपण, आणि आपण एंट्री करणार. तर अशा प्रकारे आपला प्रवास जो आहे थोडा थोडा थोडा, हे पहा राईट साईडला ऊस वगैरे आहे, येस ऊस वगैरे आहे, आणि लेफ्टला पण आजूबाजूला सगळी शेती आहे, मध्ये रस्ता आहे.
आता कसं रोड पण छान झाले आहेत, पहिल्यासारखं मातीचे आतले पण रस्ते चांगले केलेले आहेत. त्यामुळे आपल्या सरकारला धन्यवाद, कारण गावच्या आतमध्ये सुद्धा सगळे रोड व्यवस्थित आहेत. त्यासाठी खरोखर त्यांचे धन्यवाद हे मानलंच पाहिजे. हे पहा, आपण आता खूपच गावाच्या जवळ 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 येतोय, जाणवत असतं. आमच्याकडे नारळाची झाडं खूप आहेत. लोक भरपूर नारळाची झाडं लावतात आजकाल. लोक म्हणायचे आधी कोकणातच नारळ, पण नाही, इथे पण नारळ भरपूर असतात. हे बघा, स्कूल बस शाळेची बस आहे. बघा, तुम्ही बघत असाल. आपण आता एंट्री केलेली आहे जवळजवळ गावामध्ये. समोर जे मंदिर दिसतंय ना, हे पद्मावती मंदिर आहे आमच्या गावचं. आणि इथून आपण राईट मारणार आहोत. इथे राईट मारलं की हे बघा, हा जो पहिला बंगला सोडला तर शेवटच्या बंगल्यामध्ये आपण इथे आपलं घर आहे, आपला बंगला आहे. स्वतः आलो आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत. येस, नाव डेस्टिनेशन हॅज अराइव्ड. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:30-7:45 दरम्यान आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. पुन्हा तेच चौफुला, चाकण, तळेगाव असं तो रूट आहे, जसं आपण येताना पाहिला होता. त्याच पद्धतीने आम्ही त्याच रूटने पुन्हा मुंबईच्या दिशेने. पण यावेळेस एक्सप्रेस हायवे नसून आम्ही जुन्या रोडने जायचं ठरवलं होतं, कारण एक्सप्रेस हायवेला खूप गर्दी होती असं दिसत होतं गुगल मॅपमध्ये. मुंबई पुन्हा जुन्या हायवेवरती एक हॉटेल आहे, ते छान असं मटण मिळतं. आणि आज आम्ही तिथे मटण खायचं ठरवलं आणि आम्ही सगळे त्या हॉटेलमध्ये एंट्री केली. तुम्हाला हॉटेलचं नावही माहिती असेल, तांबडा पांढरा असं नावाचं हॉटेल आहे. आम्ही तिथे एंट्री केली. रेग्युलर आम्ही जाता येता, कारण छान जेवण असतं आणि ॲम्बियन्स चांगला आहे आणि चांगला क्राऊड असतो. फूड क्वालिटी छान आहे. अशा पद्धतीने आम्ही तिथे थांबलो आणि सायंकाळचे साधारणतः 8:30-9 वाजलेले आहेत. तर जेवणाचं उत्तम सोय तिथेच होऊ शकते असं आम्हाला वाटलं आणि आम्ही तिथे थांबलो. ॲम्बियन्स बघत असाल तुम्ही, बघा छान आहे एकदम. लाईटिंग वगैरे खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या झोपड्या आहेत, पण आम्ही कॉमन डायनिंगमध्येच गेलो. इथे कोणा म्हणलं बर्थडे वगैरे कोणाचं असेल तर तिथे सेलिब्रेट करू शकतो. असं बर्थडेचं वेगळी स्पेस बनवलेली. क्लीन आहे, एकदम छान आहे, एकदम ॲम्बियन्स पण छान आहे. हे तुम्ही बघत असाल. लाईट पण छान, लाईटिंग्स चांगल्या आहेत सगळीकडे आणि मस्त आहे. पार्किंग स्पेस चांगली आहे. हे बाहेरचं डायनिंग आहे मला वाटतं. येस, बाहेरचं डायनिंग आहे. बाहेर पाऊस थोडा पडत होता. आम्ही तर खाली नॉर्मल जे कॉमन डायनिंग असतं तिथेच जाऊन बसतो. तिथे जाण्याचं एक कारण आहे की तिथे ऑर्डर खूप लवकर मिळतात, कारण किचन खूप जवळ आहे. आणि बाकी बाहेरचे लोक जे त्यांना थोडंसं लेट मिळतं. हे पहा, चांगलं आहे. इंटिरियर बघा कसं, सायकल वगैरे लटकवलेली आहे त्यांनी. इथे सगळे लोक आहेत आणि आर्टिफिशियल फुलं, लाईट्स, लोक एन्जॉय करतात. आणि इथे जाऊन बसलेलो आहे. ऑर्डरचा जास्त विचार करायची गरजच नव्हती, कारण त्या दिवशी ठरलं होतं की मटण खायचं. हे पहा, छान मटण. ही ऑर्डर. ज्वारीच्या भाकरी आहेत, मटण आलेलं आहे. सगळे वाट बघतात कधी वाढण्यासाठी माणूस येईल. आणि तो हे बघा, लवकरात लवकर त्याने
हे पहा सुरुवात केलेली आहे सगळ्यांना वाढायला. सगळ्यांच्या तोंडात मला वाटतं सगळ्यांना भूक लागली होती भरपूर. हे पहा आळणी आहे, आळणी मटण, एक आहे रस्सेदार मटण आणि एक काळा मसाला जे आहे, काळा मसाल्यामधून ते मटण बनवलेलं. हे पहा हे काळा मसाला आणि हे रस्सेवाला, कांदा लिंबू, वा 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 क्या बात आहे. अशा प्रकारे हे सगळं आहे. मला व्हिडिओ आवडलाच असेल मला असं वाटतं, कारण इथून पुढे आता आम्ही डायरेक्ट मुंबईला निघणार आहोत. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे आगे बढो इंडिया.